आज आपण पाहणार आहोत पेज नंबर 24 वरील इलिस्ट्रेशन प्रॉब्लेम नंबर 1. आता या प्रॉब्लेममध्ये काय सांगण्यात आलेले पहा. दया अँड क्षमा आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 1:1 एकास एक. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. तर अशा रीतीने आपल्याला दया आणि क्षमा या दोन पार्टनर्सचा या ठिकाणी प्रॉब्लेम देण्यात आलेला आहे आणि या दोन पार्टनर्सचा प्रॉफिट शेअरिंग रेशोसुद्धा इथं देण्यात आलेला आहे आपल्याला एकास एक, म्हणजे इक्वल रेशो आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पाहूयात आता याचं पोस्टिंग कसं होणार आहे ते. सुरुवातीला आपण काय करूयात, ट्रायल बॅलन्समध्ये जे रिटर्न्स दिलेले आहेत त्यावरून टिकमार्क्स करून घेऊयात. तर पहा, पहिले रिटर्न्स दिलेले आहेत आपल्याला सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न हे सेल्समधून लेस होतात म्हणून सेल्सवरती आपल्याला टिक करायचे. दुसरे रिटर्न्स देण्यात आलेले आहेत क्रेडिट बॅलन्सेसमध्ये परचेस रिटर्न. परचेस रिटर्न हे परचेसमधून लेस होतात म्हणून परचेसवर टिक करायची. नंतर आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये कुठे हिडन ॲडजस्टमेंट आलेले आहेत का ते चेक करायचं आहे. तर पहिली हिडन ॲडजस्टमेंट आली आपल्याला इन्व्हेस्टमेंट 10% इन्व्हेस्टमेंट. ज्यावेळेस कुठल्याही बॅलन्सच्या समोर किंवा कुठल्याही अकाउंटच्या समोर 10%, 8%, 16% असे टक्के येतात त्यावेळेस ती आपली हिडन ॲडजस्टमेंट असते. त्याचबरोबर कुठल्या एखाद्या अकाउंटच्या शेजारील कंसामध्ये काही इन्फॉर्मेशन आली असेल, जसं की इथं दुसरी हिडन ॲडजस्टमेंट आली आहे ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंटच्या कंसामध्ये देण्यात आलेले पेड फॉर 9 months. तर ही सुद्धा आपली काय आहे हिडन ॲडजस्टमेंट. तर या दोन हिडन ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट जातात. प्रत्येक हिडन ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट जातात. त्यामुळे आपल्याला ही ॲडजस्टमेंटप्रमाणेच सोडवाव्या लागतात. ठीक आहे. तर अशा रीतीने हिडन ॲडजस्टमेंट आणि रिटर्न्सच्या टिकमार्क करून झालं की आपल्याला प्रॉब्लेम खाली दिलेल्या ॲडजस्टमेंटवरून टिकमार्क करून घ्यायचे. पहिली ॲडजस्टमेंट आली आहे आपल्याला क्लोजिंग स्टॉक 40,000. याचे इफेक्ट होत नाहीत कारण याचे दोन्ही इफेक्ट हे सेपरेट जातात. दुसरी ॲडजस्टमेंट आपल्याला इथं देण्यात आलेले डेप्रिसिएट बिल्डिंग अँड मशिनरी 5% अँड 3% रिस्पेक्टिव्हली. तर आपल्याला बिल्डिंग आणि मशिनरी या दोन्हींवरती डेप्रिशिएशन काढायचं आहे म्हणून बिल्डिंग आणि मशिनरी यावरती टिकमार्क होईल. तिसरी ॲडजस्टमेंट विचारण्यात आलेले बिल्स रिसिवेबल इन्क्लूड डिसऑनर बिल ऑफ ₹3,000. आता पहा, बिल्स रिसिवेबल डिसऑनर झालेले आहेत. बिल्स रिसिवेबल हे बिल्स रिसिवेबलमधून लेस करून पुन्हा डेटर्समध्ये ॲड करावे लागतात. त्याच्यामुळे याच्या दोन टिकमार्क्स होतील, एक बिल्स रिसिवेबल आणि दुसरे डेटर्सवरती. त्यामुळे बिल्स रिसिवेबल आणि सन्डी डेटर्स यावरती याची टिकमार्क होणार आहे. पुढे चौथी ॲडजस्टमेंट आली गुड्स वर्थ ₹1,000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज वॉज नॉट एंटर इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. दयाने ₹1,000 गुड्स स्वतःच्या खाजगी वापरासाठी घेतले. तर हे आपलं ड्रॉइंग असतं. आता या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट हे सेपरेट जातात. त्याच्यामुळे याची टिकमार्क्स कशावरती येणार नाही. पाचवी ॲडजस्टमेंट काय देण्यात आली बघा, राईट ऑफ 1,800 ॲज अ बॅड डेब्स अँड मेंटेन RDD ॲट 5% ऑन सन्डे डेटर्स. तर या ठिकाणी पाचव्या ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला बॅड डेब्स आणि RDD या दोन्ही देण्यात आलेल्या आहेत. तर या दोन्ही ॲडजस्टमेंट यासुद्धा डेटर्सवरतीच होतात. त्यामुळे याची टिकमार्क्स डेटर्सवरती जाणार आहे आणि आपण ऑलरेडी डेटर्सवरती टिकमार्क केलेली आहे. सहावी ॲडजस्टमेंट पहा, गुड्स ऑफ ₹6,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. ते काय म्हणतात पहा, ₹6,000चे गुड्स आपण विकलेत पण त्याची एंट्री बुक्समध्ये झालेली नाही किंवा कुठल्याही अकाउंटमध्ये त्याची एंट्री झालेली नाही. तर त्याचे दोन इफेक्ट जातात, एक सेल्समध्ये ॲड होतात आणि डेटर्समध्ये सुद्धा ॲड होतात. म्हणजे याच्या टिकमार्क्स या सेल्स आणि डेटर्सवरती होणार आहेत. आपण ऑलरेडी सेल्स आणि डेटर्स यांना टिकमार्क केलेली आहे. सो अशा रीतीने आपल्या टिकमार्क करून झालेल्या आहेत. आता आपल्याला ट्राय बॅलन्सचं पोस्टिंग करायचं आहे. सुरुवातीला आपण डेबिट बॅलन्सेसपासून सुरुवात करणार आहोत. डेबिट बॅलन्सेसमध्ये पहिला पॉईंट आला आहे बघा, स्टॉक 1/4/2018 65,000 हा आपला ओपनिंग स्टॉक आहे. ओपनिंग स्टॉक हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट होणार. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पहा ओपनिंग स्टॉक 65,000. दुसरा पॉईंट आला आहे बिल्स रिसिवेबल 28,000. बिल्स रिसिवेबल ही आपली ॲसेट आहे आणि याला टिकमार्क केली आहे. त्याच्यामुळे याची अमाऊंट लिहिताना आपण इनर कॉलममध्ये लिहिणार आहोत. ॲसेट साईडला बिल्स रिसिवेबल 28,000 इनर कॉलममध्ये
पुढे पॉईंट आलेला आहे वेजेस अँड सॅलरी. पहा सुरुवातीचा शब्द वेजेस आलेला आहे आणि वेजेसचं पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला होतं, म्हणून हे वेजेस अँड सॅलरी 9,000 हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जाणार आहेत. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू वेजेस अँड सॅलरी 9,000. पुढचा पॉईंट आलेला आहे संडी डेटर्स 1,32,500. आता लक्षात ठेवा संडी डेटर्सवरती 4 ॲडजस्टमेंट आलेले आहेत, त्यामुळे याचं पोस्टिंग झाल्यानंतर आपल्याला जवळपास 6 ते 7 ओळी सोडाव्या लागणार आहेत. म्हणून ॲसेट साईडला डेटर्स इनर कॉलममध्ये, ॲसेट साईडला संडी डेटर्स 1,32,500. पुढे आले बॅड डेब्ट्स. पहा ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले बॅड डेब्ट्स हे आपले ओल्ड बॅड डेब्ट्स असतात, त्याच्यामुळे याचं पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला होणार आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅड डेब्ट्स ओल्ड 1,000. पुढे आलेले आहेत परचेसेस 1,48,000. यामधून आपल्याला रिटर्न्स वजा करायचे आहेत, त्याच्यामुळे याची अमाऊंट लिहिताना आपल्याला इनर कॉलममध्ये लिहावी लागणार आहे. परचेसेस हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्ट होतात. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू परचेसेस इनर कॉलममध्ये 1,48,000. पुढचा पॉईंट आला आहे मोटर कार 68,000. मोटर कार हे आपली ॲसेट आहे, म्हणून ॲसेट साईडला मोटर कार आउटरला 68,000. पहा आपल्याला संडे डेटसाठी 7 ते 8 ओळी सोडायच्या आहेत किंवा 6 ते 7 ओळी सोडायच्या आहेत. नंतर आलेत मशिनरी 1,14,800. यावरती टिकमार्क आहेत, म्हणजे याच्यावरती ॲडजस्टमेंट आलेली आहे, त्यामुळे याची अमाऊंट आपल्याला इनर कॉलममध्ये लिहावी लागणार आहे. ॲसेट साईडला मशिनरी 1,14,800 इनर कॉलममध्ये. पुढचा पॉईंट आला आहे ऑडिट फीज 1,200. ऑडिट फीज हा आपला एक्सपेन्सेस आहे आणि हा एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट केला जातो, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू ऑडिट फी 1,200. नंतर आलेत सेल्स रिटर्न. आता सेल्स रिटर्न हे सेल्समधून लेस होतात. क्रेडिट बॅलन्सेसमध्ये आपल्याला सेल्स देण्यात आलेले 2,85,500. आता सेल्सचं पोस्टिंग हे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला होतं आणि त्या सेल्समधून हे सेल्स रिटर्न वजा होतात, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स 2,85,500. त्यातून आपण लेस करणार आहोत सेल्स रिटर्न 2,000. तर त्यांची वजाबाकी किती येणार आहे 2,83,500. आता ही वजाबाकी आपल्याला इनर कॉलममध्येच लिहावी लागणार आहे, कारण सेल्सवरती अजून एक ॲडजस्टमेंट आली आहे अनरेकॉर्डेड सेल्स, ते याच्यामध्ये ॲड होणार आहेत आणि नंतरच त्याची बेरीज ही आउटरला येणार आहे. ठीक आहे. सेल्स रिटर्न झाल्यानंतर पुढचा पॉईंट आला आहे डिस्काउंट. लक्षात ठेवा डिस्काउंट हे 2 प्रकारचे आहेत, एक डेबिट बॅलन्समध्ये येणारे आणि क्रेडिट बॅलन्समध्ये येणारे. दोन्ही डिस्काउंट हे प्रॉफिट अँड लॉसलाच पोस्ट होतात. डेबिटचे डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्ट होतात आणि क्रेडिट बॅलन्समधील डिस्काउंट हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला पोस्ट होतात. तर आत्ताचे डिस्काउंट हे डेबिट बॅलन्समधील आहेत, ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट होतील. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डिस्काउंट 2,300. नंतर आले बिल्डिंग 75,000. बिल्डिंग ही आपली ॲसेट आहे, त्यावरती टिकमार्क आलेली आहे, त्याच्यामुळे याची अमाऊंट आपल्याला इनर कॉलममध्ये लिहावी लागणार आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बिल्डिंग 75,000 इनर कॉलममध्ये. नंतर आलेत कॅश ॲट बँक 12,000. कॅश ॲट बँक ही सुद्धा आपली ॲसेट आहे, म्हणून ॲसेट साईडला कॅश ॲट बँक 12,000. त्यानंतर आले 10% इन्व्हेस्टमेंट 20,000. इन्व्हेस्टमेंट ही सुद्धा आपली ॲसेट आहे, ही हिडन ॲडजस्टमेंट आहे. आपण सर्व पोस्टिंग झाल्यानंतर ही हिडन ॲडजस्टमेंट सोडवणार आहोत. सुरुवातीला आपण याचं फक्त पोस्टिंग करूयात, म्हणून ॲसेट साईडला इन्व्हेस्टमेंट.
ॲसेट साईडला 10% इन्व्हेस्टमेंट इनर कॉलममध्ये 20,000. पुढे ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे, ही सुद्धा दुसरी हिडन ॲडजस्टमेंट आहे. सुरुवातीला आपण काय करूयात, याचं फक्त पोस्टिंग करूयात. ॲडव्हर्टाइजमेंट ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्ट होते. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू ॲडव्हर्टाइजमेंट 4,500. पुढे आलेत रॉयल्टीज. रॉयल्टीज हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्ट होतात, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू रॉयल्टीज 3,000. तर अशा रीतीने आपले डेबिट बॅलन्सेस पोस्ट करून झालेले आहेत. आता आपल्याला क्रेडिट बॅलन्सेसचं पोस्टिंग करायचं आहे. क्रेडिट बॅलन्सेसचं पोस्टिंग एक तर लायबिलिटी साईडला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला होतं. कॅपिटल हे ओळखता येतं आपल्याला, ते कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ब्रोट डाऊन होणार आहे आणि उरले फक्त सेल्स ते ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जातात. इतर बॅलन्सेस हे लायबिलिटीज किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला पोस्ट होतात. आता आपल्या जर लायबिलिटी लक्षात असतील तर लायबिलिटीज सोडून उरलेले जे पॉईंट आहेत इन्कमचे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला पोस्ट होतात. आता लायबिलिटीज कोणकोणत्या आहेत ते आपल्याला माहितीच आहे. त्यातला पहिला पॉईंट बघा, क्रेडिट बॅलन्सेसमध्ये जनरल रिझर्व 14,500. रिझर्व, प्रोव्हिजन किंवा फंड हे शब्द आले की ती आपली लायबिलिटी असते आणि म्हणून याचं पोस्टिंग कुठे करायचं आहे आपल्याला, लायबिलिटी साईडला. म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जनरल रिझर्व 14,500. त्यानंतर आलेले कॅपिटल. दयाचं कॅपिटल आलेले 1,60,000 आणि क्षमाचं कॅपिटल आलेले 1,20,000. कॅपिटल हे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला ब्रोट डाऊन होणार आहे, म्हणून कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय बॅलन्स ब्रोट डाऊन 1,60,000, 1,20,000. पुढे क्रेडिटर्स आलेले आहेत 98,000. क्रेडिटर्स ही आपली लायबिलिटी आहे, म्हणून लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स 98,000. पुढे सेल्स आले आहेत. क्रेडिटर्स नंतर पुढे RDD आलेला आहे. ट्रायल बॅलन्समधील RDD हा नेहमी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट होतो, त्यामुळे हा RDD प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला पोस्ट होणार आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय RDD ओल्ड 1,800. त्यानंतर सेल्स आले आहेत. सेल्सचं ऑलरेडी आपण पोस्टिंग केलं आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि त्यातून रिटर्नसुद्धा वजा केलेले आहेत. पुढे नेक्स्ट पॉईंट आलेला आहे आउटस्टँडिंग वेजेस 700 रुपये. आता पहा, ट्रायल बॅलन्समध्ये जर कुठलेही आउटस्टँडिंग आले असतील ट्रायल बॅलन्समधील तर ते फक्त लायबिलिटी साईडला पोस्ट करावेत आणि जर ट्रायल बॅलन्समध्ये प्रीपेड आले असतील तर ते ॲसेट साईडला पोस्ट करावेत. आता आलेत आउटस्टँडिंग वेजेस, हे फक्त लायबिलिटी साईडला पोस्ट होतील, म्हणून लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग वेजेस 700 रुपये. त्यानंतर आलेले परचेस रिटर्न 4,000. परचेस रिटर्न हे परचेसमधून लेस होतात. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आपण परचेसेस पोस्ट केलेले आहेत, त्या परचेसमधून आपण लेस परचेस रिटर्न करणार आहोत. लेस परचेस रिटर्न 4,000, आउटरला येतील 1,44,000. त्यानंतर आलेले डिस्काउंट. आता पहा, डिस्काउंट हे क्रेडिट बॅलन्सेसमध्ये आलेले आहेत, म्हणून हे डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट होणार आहेत. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय डिस्काउंट 1,800. तर अशा रीतीने आपले ट्रायल बॅलन्समधील सर्व बॅलन्सेस पोस्ट करून झालेले आहेत. ट्रायल बॅलन्समधील सर्व बॅलन्सेस पोस्ट झाल्यानंतर ट्रायल बॅलन्समध्येच आलेल्या हिडन ॲडजस्टमेंट पहिल्यांदा सोडवायचे. तर पहिली हिडन ॲडजस्टमेंट आली आपली इन्व्हेस्टमेंट 10% इन्व्हेस्टमेंट. आधी आपण याचं कॅल्क्युलेशन बघूयात की 10% इन्व्हेस्टमेंटवरती इंटरेस्ट किती येणार आहे आणि त्याचे इफेक्ट पण पाहणार आहोत.
तर याची वर्किंग नोट पहा. वर्किंग नोट नंबर 1, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू 20,000 इंटू 10% इज इक्वल टू 2,000. पहा, आपल्याला इन्व्हेस्टमेंट ही 20,000 देण्यात आलेली आहे, त्यावरती 10% आपल्याला इंटरेस्ट विचारण्यात आलेला आहे. तर 20,000वरती जर आपण 10% कॅल्क्युलेट केले तर आपल्याला मिळतील 2,000. ठीक आहे, आपल्याला इंटरेस्ट मिळालं 2,000. आता त्याचे इफेक्ट कुठं जाणार आहेत पहा. पहिला इफेक्ट, ॲड इन इन्व्हेस्टमेंट ऑन ॲसेट साईड. ॲसेट साईडला जे आपण इन्व्हेस्टमेंट लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये हे 2,000 काय करायचे, ॲड करायचे. आणि दुसरा इफेक्ट दाखवायचा आहे, शो ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. आणि हे 2,000 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणून दाखवायचे आहे. तर पाहूया त्याचे इफेक्ट. पहिला इफेक्ट आपल्याला दाखवायचा आहे इन्व्हेस्टमेंटमध्ये ॲड. तर ॲसेट साईडला पहा, ॲसेट साईडला इन्व्हेस्टमेंटमध्ये ॲड करणार आहेत. ॲड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 2,000, आउटरला येतील 22,000. याचा दुसरा इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 2,000. तर अशा रीतीने आपली पहिली हिडन ॲडजस्टमेंट पोस्ट करून झालेली आहे. नंतर दुसरी हिडन ॲडजस्टमेंट आली आपल्याकडे, ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 9 months 4,500. आधी या पेड फॉर 9 monthsचा अर्थ समजून घेऊयात. तर त्यांनी आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट एकूण 4,500 दिलेली आहे आणि हे 4,500 आपण फक्त 9 महिन्यांचेच भरलेले आहेत. आता लक्षात ठेवा, आपलं जे फायनल अकाउंट बनवायचं असतं ते 12 महिन्यांचं असतं. म्हणजे याचा अर्थ असा झाला की ॲडव्हर्टाइजमेंट जी आपण भरलेली आहे किंवा आपण जो खर्च केलेला आहे तो फक्त 9 महिन्यांचाच केलेला आहे. अजून आपल्याला 3 महिन्यांचा खर्च दाखवणे बाकी आहे. म्हणजे 3 महिन्यांचा खर्च इथे आउटस्टँडिंग आहे. ओके, सो आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल, याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल की 3 महिन्याला एक्सपेन्सेस किती आहेत किंवा 3 महिन्याचे एक्सपेन्सेस देणे किती बाकी राहिलेले आहेत, त्याचं आपण कॅल्क्युलेशन पाहूयात. तर वर्किंग नोट नंबर 2, आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट इज इक्वल टू 4,500 अपॉन 9 इज इक्वल टू ₹500 फॉर 1 month. पहा, या ठिकाणी काय सांगितलं आहे त्यांनी, जे 4,500 आहेत ते 9 महिन्यांचे आहेत. म्हणून आपण काय केलेलं आहे, 4,500 छेद 9 किंवा भागिले 9. तर 9ने भागाकार केल्यास आपल्याला एका महिन्याचं ॲडव्हर्टाइजमेंट किती आहे हे मिळणार आहे. तर आपल्याला एका महिन्याला ₹500 ॲडव्हर्टाइजमेंटचे द्यावे लागतात. आता लक्षात ठेवा, आपल्याला असं 3 महिन्याचं देणे बाकी आहे. मग 3 महिन्यांचं किती आउटस्टँडिंग आहे, तर आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 3 months इज इक्वल टू 500 इंटू 3 इज इक्वल टू 1,500. म्हणजे ₹500 एका महिन्याचे. असे 3 महिन्याचे किती येतील, 1,500. तर आपल्याला 3 महिन्याचे 1,500 अजून देणे बाकी आहेत, म्हणजे ते आउटस्टँडिंग आहेत. आता आउटस्टँडिंगचे इफेक्ट काय जातात बघा. ॲड इन ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे त्या संबंधित एक्सपेन्सेसमध्ये ॲड करायचे. आणि दुसरा इफेक्ट जातो त्याचा लायबिलिटी साईडला. तर लायबिलिटी साईडला आपल्याला आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून ते दाखवावे लागणार आहेत. तर पाहूयात, सुरुवातीला आपण हे 1,500 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जे ॲडव्हर्टाइजमेंट आपण लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये आपण आउटस्टँडिंग म्हणून ॲड करूयात. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ॲड आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट 1,500, आउटरला येतील 6,000. याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे लायबिलिटी साईडला. आपण हे ॲडव्हर्टाइजमेंट लायबिलिटी साईडला दाखवणार आहोत. आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 3 months 1,500. तर 3 महिन्याचे हे आउटस्टँडिंग आपण लायबिलिटी साईडला दाखवले आहे. नंतर ट्रायल बॅलन्समधील आपल्या सर्व हिडन ॲडजस्टमेंट आणि ट्रायल बॅलन्समधील सगळ्या बॅलन्सेसचं पोस्टिंग करून झालेलं आहे. आता या ट्रायल बॅलन्सच्या खाली ज्या ॲडजस्टमेंट देण्यात आलेल्या आहेत किंवा ॲडिशनल इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे त्याचं आपल्याला पोस्टिंग करायचं आहे. आता यातील प्रत्येक ॲडजस्टमेंटचं 2-2 इफेक्ट जाणार आहेत. ते 2-2 इफेक्ट मी खालील टेबलमध्ये दिलेले आहेत. आपली पहिली ॲडजस्टमेंट आली आहे क्लोजिंग स्टॉक 40,000. आता क्लोजिंग स्टॉकचे इफेक्ट काय जातात बघा, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि
ॲसेट साईडला त्याचं पोस्टिंग होतं. ही आपली कंपल्सरी ॲडजस्टमेंट आहे. पण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पहिला इफेक्ट देऊयात आपण. बाय क्लोजिंग स्टॉक 40,000 आणि दुसरा इफेक्ट जाणार आहे त्याचा ॲसेट साईडला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण क्लोजिंग स्टॉक दाखवणार आहोत. क्लोजिंग स्टॉक 40,000. तर अशा रीतीने क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट करून झालेले आहेत. पुढची ॲडजस्टमेंट पाहूयात. डेप्रिशिएट बिल्डिंग अँड मशिनरी 5% अँड 3% रिस्पेक्टिव्हली. या ठिकाणी आपल्याला 2 डेप्रिशिएशन सांगितले आहेत. एक बिल्डिंगचं आहे आणि एक मशिनरीचं. आता बिल्डिंगचं किती आहे 5% आणि मशिनरीचं किती देण्यात आलेले 3%. आता दोन्ही डेप्रिशिएशनचा इफेक्ट कसा जाणार आहे पहा. लेस फ्रॉम पर्टिक्युलर ॲसेट. तर त्या संबंधित ॲसेटमधून आपल्याला ते लेस करावे लागणार आहेत. आणि त्याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवायचे आहेत. सुरुवातीला आपण बिल्डिंगचं डेप्रिशिएशन करूयात 5%. तर पहिला इफेक्ट जाणार आहे लेस फ्रॉम पर्टिक्युलर ॲसेट. तर बिल्डिंग ही ॲसेट साईडला आपण दाखवलेली आहे. त्या ॲसेटमधून आपण काय करूयात 5% लेस करूयात. तर लायबिलिटी साईडला बघा बिल्डिंगमधून 5% आपण लेस करूयात डेप्रिशिएशन. लेस डेप्रिशिएशन ॲट द रेट 5% 75,000. 75,000वरती 3,750 येतील 5%ने कॅल्क्युलेट केल्यावरती. आउटरला येतील 71,250. आता या 5% डेप्रिशिएशनचा 3,750चा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग 3,750. दुसरं डेप्रिशिएशन आहे आपलं मशिनरीवरती लेस डेप्रिशिएशन ॲट द रेट 3%. आता 3% हे आपल्याला 1,14,800 वरती कॅल्क्युलेट करायचे. तर 1,14,800 वरती आपण 3% कॅल्क्युलेट केले तर येतात 3,444. आउटरला येतील 1,11,356. आता याही डेप्रिशिएशनचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. 2 डेप्रिशिएशन ऑन मशिनरी 3,444. तर अशा रीतीने आपल्या डेप्रिशिएशनच्या ॲडजस्टमेंट करून झालेल्या आहेत. आता पुढे तिसरी ॲडजस्टमेंट देण्यात आलेली आपल्याला बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर बिल्स ऑफ 3,000. बिल्स रिसिवेबल ही ॲडजस्टमेंट डेटर्सवरती होते. त्यानंतर 5वी ॲडजस्टमेंटसुद्धा आपल्याला काय देण्यात आलेली बघा. राईट ऑफ 1,800 ॲज अ बॅड डेब्स अँड मेंटेन RDD ॲट 5% ऑन सनरी डेटर्स. तर बॅड डेब्स आणि RDD या देखील ॲडजस्टमेंट या सनरी डेटर्सवरतीच होतात. म्हणून 3 ॲडजस्टमेंट प्लस 6वी ॲडजस्टमेंट बघा. गुड्स ऑफ ₹6,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. ज्यावेळेस आपण 6,000चा माल विकलेला आहे आणि त्याची एंट्री झालेली नाही आहे त्यावेळेस त्याचे इफेक्ट जातात सेल्समध्ये ॲड होतात आणि ते डेटर्समध्ये ॲड होतात. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 3री, 5वी आणि 6वी ही ॲडजस्टमेंट आपल्याला डेटर्सवरती देण्यात आलेली आहेत. त्यामुळे या 3 ॲडजस्टमेंट आपण एकत्र सोडवणार आहोत. या 3 ॲडजस्टमेंटच्या आधी आपण 4थी ॲडजस्टमेंट सोडवूयात. तर 4थी ॲडजस्टमेंट काय आहे पहा. गुड्स वर्थ ₹1,000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज वॉज नॉट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट. तर दयाने काय केलेले आहेत पर्सनल यूजसाठी 1,000चे गुड्स घेतलेले आहेत. आता याचे इफेक्ट काय जातात बघा 4थ्या ॲडजस्टमेंटचे. गुड्स टेकन बाय पार्टनर फॉर यूज. जर एखाद्या पार्टनर्सने स्वतःच्या वापरासाठी गुड्स घेतले असतील तर ते आपलं ड्रॉइंग असतं. आणि त्याचे इफेक्ट पहा. पहिला इफेक्ट जातो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा इफेक्ट जातो कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉइंग असं दाखवायचं. पाहूया ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पहिला इफेक्ट बाय गुड्स टेकन बाय दया. त्याला आपण ड्रॉइंग म्हणणार आहोत 1,000. याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉइंग 1,000 फक्त दयाच्या कॉलममध्ये कारण ते दयानेच घेतलेले आहेत म्हणून. ठीक आहे. अशा रीतीने आपण गुड्स टेकन बाय दयाचे 2 इफेक्ट दाखवलेले आहेत. आता आपण डेटर्सवरील या 3 ॲडजस्टमेंट सोडवणार आहोत. आता ज्यावेळी डेटर्सवरती अशा ते एकंदरीत 5 ॲडजस्टमेंट आहेत त्या एकत्रित विचारल्या की त्याचा एक क्रम आहे त्याच क्रमाने आपल्याला त्या ॲडजस्टमेंट सोडवावे लागतात. तर पहा याचा क्रम काय आहे हा ऑलरेडी आपण पाठीमागील प्रॉब्लेममध्ये डिस्कस केलेला आहे. पुन्हा एकदा आपण या डेटर्सवरील ॲडजस्टमेंट सोडवण्याचा क्रम पाहूया. तर सुरुवातीला आपण पहिली ॲडजस्टमेंट करतो अनरेकॉर्डेड सेल्सची.
आता डेटर्समध्ये दोन ॲडजस्टमेंट ॲड होतात, एक अनरेकॉर्डेड सेल्स आणि दुसरं बिल्स रिसिवेबल डिसऑनर. या दोन ॲडजस्टमेंट ॲड होतात. नंतर त्यांच्यावरती जो बॅलन्स येतो, त्यांचा ॲड करून जो बॅलन्स येतो त्यातून सुरुवातीला काय होतात, बॅड डेब्ट्स लेस होतात. नंतर आलेल्या अमाऊंटवरती आपल्याला RDD काढावे लागते आणि नंतर डिस्काउंट ऑन डेटर्स आपल्याला शोधावे लागतात. आता या प्रॉब्लेममध्ये डिस्काउंट ऑन डेटर्स ही ॲडजस्टमेंट आलेली नाही, म्हणून आपल्याला या 4 ॲडजस्टमेंट दिलेल्या क्रमाने सोडवावे लागतील. तर सुरुवातीला अनरेकॉर्डेड सेल्स ही ॲडजस्टमेंट करावी लागेल, नंतर बिल्स रिसिवेबल डिसऑनर ही सोडवावी लागेल, नंतर बॅड डेब्ट्स आणि नंतर RDD. तर सुरुवातीला पाहूयात अनरेकॉर्डेड सेल्सची ॲडजस्टमेंट. अनरेकॉर्डेड सेल्सची ॲडजस्टमेंट 6वी आपल्याला देण्यात आलेली आहे. गुड्स ऑफ ₹6,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड. ज्यावेळेस गुड्स विकले जातात पण त्याची एंट्री आपल्याकडून होत नाही त्यावेळेस त्याला अनरेकॉर्डेड सेल्स म्हणतात. आता याचे इफेक्ट काय जातात बघा अनरेकॉर्डेड सेल्सचे, ॲड इन सेल्स आणि दुसरा इफेक्ट जातो ॲड इन डेटर्स ऑन ॲसेट साईड. तर दोन्ही ठिकाणी आपल्याला हे अनरेकॉर्डेड सेल्स ॲड करायचे, एक सेल्समध्ये आणि एक डेटर्समध्ये. आता सेल्स कुठे आहेत आपले, तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपले सेल्स आहेत, त्याच्यामध्ये आपण ॲड करूयात ॲड अनरेकॉर्डेड सेल्स 6,000. तर आता आउटरला टोटल घ्यायची आहे आपल्याला 2,89,500. ठीक आहे, पहिला इफेक्ट झाला ॲड अनरेकॉर्डेड सेल्सचा. दुसरा इफेक्ट जाणार आहे अनरेकॉर्डेड सेल्सचा. संडे डेटर्समध्ये ते ॲड होतील, ॲड अनरेकॉर्डेड सेल्स 6,000. नंतर अनरेकॉर्डेड सेल्स नंतर आपल्याला बिल्स रिसिवेबल हे ॲडजस्टमेंट सोडवायचे आहे. बिल्स रिसिवेबल इन्क्लूड्स डिसऑनर बिल्स ऑफ ₹3,000. आता बिल्स रिसिवेबल डिसऑनरचे इफेक्ट काय जातात बघा, ॲड इन डेटर्स लेस फ्रॉम बिल्स रिसिवेबल. आता आपल्याला हे डेटर्समध्ये ॲड करायचे आहेत आणि पुन्हा बिल्स रिसिवेबलमध्ये लेस करायचे आहेत, म्हणून याचे दोन्ही इफेक्ट ॲसेट साईडला जातात. म्हणून ॲसेट साईडला संडे डेटर्समध्ये ॲड बिल्स रिसिवेबल डिसऑनर 3,000, याची टोटल घ्यायची आहे आपल्याला 1,41,500. या तिन्हींची टोटल येणार आहे 1,32,500, 6,000 आणि 3,000 यांची टोटल 1,41,500. हा झाला पहिला इफेक्ट. नंतर ते बिल्स रिसिवेबलमधून लेस करायचे आहेत, लेस बिल्स रिसिवेबल डिसऑनर 28,000मधून 3,000 लेस करायचे आहेत, आउटरला येतील 25,000. अशा रीतीने बिल्स रिसिवेबल डिसऑनरचे दोन्ही इफेक्ट हे ॲसेट साईडला आपले देऊन झालेले आहेत. नंतर पुढची ॲडजस्टमेंट आपल्याला विचारण्यात आलेली आहे, राईट ऑफ 1,800 ॲज अ बॅड डेब्ट्स. आता बॅड डेब्ट्सचे काय इफेक्ट जातात बघा, लेस फ्रॉम डेटर्स आणि ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला दाखवायचे आहेत. म्हणून ॲसेट साईडला सुरुवातीला आपण ते डेटर्समधून लेस करूयात. लेस बॅड डेब्ट्स 1,800 वजाबाकी इनर कॉलममध्येच 1,39,700. आता या बॅड डेब्ट्स न्यूचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅड डेब्ट्स न्यू 1,800. पुढे याच 5व्या ॲडजस्टमेंटमध्ये दुसरी ॲडजस्टमेंट सांगितली, मेंटेन RDD ॲट 5% ऑन संडे डेटर्स. आता RDDचे इफेक्ट काय जातात बघा, लेस फ्रॉम डेटर्स आणि तेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवायचे आहेत. आता डेटर्समधून सुरुवातीला आपण ते लेस करूयात, डेटर्स आहेत आपल्या ॲसेट साईडला. म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 1,39,700 वरती आपल्याला 5% कॅल्क्युलेट करायचे आहेत. 1,39,700 वरती कॅल्क्युलेट केल्यानंतर लेस RDD न्यू @5% 6,985 येतील आणि ते 1,39,700 मधून लेस केल्यानंतर आउटरला येतील 1,32,715. आता या RDDचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू RDD न्यू 6,985. अशा रीतीने आपल्या सर्व ॲडजस्टमेंट सोडवून झालेले आहेत. सर्व ॲडजस्टमेंट सोडवून झाल्यानंतर आपल्याला एक एक अकाउंट क्रमाक्रमाने क्लोज करायचं आहे. पहिलं अकाउंट आपल्याला क्लोज करावं लागणार आहे ट्रेडिंग अकाउंट. तर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट टोटल घ्या. तर क्रेडिट टोटल येणार आहे 3,30,500. त्याचबरोबर डेबिटची टोटल घ्या. डेबिटची टोटल येणार आहे 2,21,000. या दोन्ही टोटल्सची वजाबाकी करायची आहे. तर वजाबाकी येणार आहे 1,09,500. आता आलेले 1,09,500
ज्या बाजूची कमी टोटल आहे त्या बाजूला आपल्याला लिहावे लागणार आहे. तर कमी टोटल आली होती डेबिट साईडची, म्हणून हे 1,09,500 आपल्याला डेबिट साईडला ग्रॉस प्रॉफिट म्हणून दाखवावे लागणार आहे. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 1,09,500. बॅलन्स करून झाल्यानंतर दोन्ही साईडची टोटल घ्यायची. दोन्ही साईडची टोटल म्हणजे 3,30,500 ही दोन्ही साईडला आपल्याला लिहावी लागणार आहे. 3,30,500. आता आलेला ग्रॉस प्रॉफिट हा आपल्याला पुढच्या अकाउंटला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करायचा आहे. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट 1,09,500. ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर करून झाल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट टोटल येणार आहे आपली 1,15,100 आणि डेबिटची टोटल येणार आहे आपली 26,497. या दोन्ही टोटल्सची वजाबाकी 88,621 येणार आहे. आता आलेले 88,621 आपल्याला 2 पार्टनर्समध्ये वाटायचे आहेत किंवा त्यांच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला रेशो लागणार आहे. या ठिकाणी आपल्याला रेशो देण्यात आलेला आहे 1:1 म्हणजे इक्वल रेशो देण्यात आलेला आहे. हा इक्वल रेशो आपण प्रॉफिट वाटताना यूज करणार आहोत. तर पहा, नेट प्रॉफिट वाटणे रेशो दिला आहे आपल्याला 1:1 म्हणजे 1/2 1/2 1+1 यांची बेरीज आपण छेदस्थानी लिहिली आहे 2, म्हणून 1/2 1/2 हा अपूर्णांक किंवा या अपूर्णांकामध्ये त्यांचा रेशो तयार होईल. आता पहिला पार्टनर आहे आपला दयाला 88,621 मधले 1/2 वाटायचे आहेत. तर हा भागाकार 44,310.5 असा अपूर्णांकामध्ये येणार आहे. आपण काय केलेले 0.5चा 1 रुपया करून घेतला आहे, म्हणजे 10चे 1 केले 11, म्हणून तिला 44,311 एवढा प्रॉफिट वाटून जाईल. त्याचबरोबर क्षमाला सुद्धा 1/2 एवढाच प्रॉफिट वाटून जाणार आहे. 88,621 मधले 1/2 जर आपण क्षमाला वाटले तर ते जातात 44,310.5. आता लक्षात घ्या, 0.5 मधला 1 रुपया आपण दयाला एक्स्ट्रा दिल्यामुळे क्षमाला आपण फक्त 44,310 एवढेच डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. तर आलेला प्रॉफिट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवायचा आहे. टू नेट प्रॉफिट दया 44,311 आणि क्षमा 44,310. टोटल येणारे 88,621. नेट प्रॉफिट वाटून झाल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या दोन्ही बाजूंची टोटल घ्यायची आहे. म्हणजे जी मोठी टोटल आली आहे तीच दोन्ही बाजूला मांडायची आहे. 1,15,100 1,15,100 असे दोन्ही बाजूला टोटल मांडायचे आहे. आता आलेला नेट प्रॉफिट आपल्याला कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करायचं आहे. म्हणून कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय नेट प्रॉफिट 44,311 44,310. आता आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे. पहिल्यांदा दयाचं क्लोज करूयात आपण. दयाची क्रेडिट टोटल पहा किती येते 2,04,311. आता दयाच्या डेबिट साईडला किती अमाऊंट आहे पहा 1,000. 2,04,311 मधून डेबिटचे 1,000 वजा केले तर बॅलन्स उरणार आहे आपला 2,03,311. याला आपण टू बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणणार आहोत. आता पुन्हा दयाची डेबिट टोटल किती येणार आहे 2,04,311. ज्या पद्धतीने आपण दयाचं अकाउंट क्लोज केलं त्याच पद्धतीने क्षमाचं आपण काय करणार आहे अकाउंट क्लोज करणार आहे. तर क्षमाची क्रेडिट टोटल घ्या. टोटल येणार 1,64,310. आता डेबिट साईडला क्षमाच्या कोणतीही अमाऊंट नाही आहे, त्यामुळे वजा करण्यासाठी आपल्याला कोणतीही या ठिकाणी अमाऊंट दिलेली नाही. त्यामुळे जी या साईडची टोटल आलेली आहे तीच या साईडला आपला बॅलन्स असणार आहे 1,64,310 आणि तीच डेबिटची सुद्धा टोटल असणार आहे 1,64,310. तर अशा रीतीने कॅपिटल अकाउंटला आपल्याला जो बॅलन्स मिळालेला आहे 2,03,311 आणि 1,64,310 हा बॅलन्स आपल्याला लायबिलिटी साईडला काय करायचं आहे ट्रान्सफर करायचं आहे. म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल दया 2,03,311 आणि क्षमा 1,64,310. अशा रीतीने कॅपिटल बॅलन्स इकडं ट्रान्सफर करून झाल्यानंतर आपल्याला ॲसेट आणि लायबिलिटीच्या दोन्ही टोटल घ्यायच्या आहेत. तर ॲसेटची टोटल येणार आहे 4,82,321 आणि लायबिलिटीची टोटल येणार आहे 4,82,321. तर अशा रीतीने लायबिलिटीज आणि ॲसेट आपल्या टॅली होतील.
दोन्ही साईडचा टोटल सेम आल्यानंतर आपला बॅलन्स शीट काय होणार आहे, आपला प्रॉब्लेम किंवा आपले बॅलन्स शीट काय होणार आहे, टॅली होणार आहे. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.